नमस्कार मित्रांनो. शुक्रवारी म्हाडाच्या अध्यक्षांनी म्हणजे श्री आढळराव पाटील यांनी घोषणा केली की म्हाडाची लॉटरी जी की 27 डिसेंबरला याची सोडत होणार होती, तर ती 27 डिसेंबरला न होता ती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे. कारण पुढे महापालिका किंवा झेडपी किंवा पंचायत इलेक्शन्स असल्यामुळे कदाचित अगर अ, आचारसंहिता लागू झाली तर म्हाडाला लॉटरी घेणे हे शक्य होणार नाहीये. आणि ऑलरेडी लॉटरी जी आहे ती खूप एक्सटेंड झालेली होती आणि अजून याला खूप एक्सटेंड करत नेणे किंवा अजून 2-3 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी एक स्टँड घेतला की म्हाडाची लॉटरी जी ठरलेली तारीख आहे त्याच्या आधी घेण्यात यावी. तर ह्या ज्या सर्व गोष्टी घडल्या आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला की म्हाडाची लॉटरी जसं त्यांनी सांगितलं की 16 ते 17 तारखेला होण्याची शक्यता आहे. तर या सर्व गोष्टी ऍक्च्युअल मध्ये जे प्रॅक्टिकली शक्य आहेत का या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती मिळत राहील. आता यामध्ये आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत की म्हाडाची लॉटरी काढण्याची नेमकी पद्धत कशी आहे, की कशा पद्धतीने म्हाडाची लॉटरी जी आहे ती काढली जाते. तर यामध्ये सर्वप्रथम सर्व ऍप्लिकेशन जेव्हा सबमिट होतात आणि जो वेळ संपून जातो ऍप्लिकेशन करण्याचा, त्यानंतर काय होतं की म्हाडाचे सर्व जे अर्ज आहेत ते व्हेरीफाय केले जातात मॅन्युअली. सर्व अर्ज व्हेरीफाय करून एक प्रारूप यादी जाहीर केली जाते की ज्यामध्ये 2 लिस्ट असतात. एक असते ऍक्सेप्टेड लिस्ट आणि एक असते रिजेक्टेड लिस्ट. तर अशा 2 लिस्ट म्हाडाकडून जाहीर करण्यात येतात प्रारूप यादीमध्ये. जे लोक ऍक्सेप्टेड लिस्टमध्ये आहेत त्यांचा काही विषय नसतो, ते पुढे लॉटरीसाठी पात्र असतात. पण जे लोक रिजेक्टेड लिस्टमध्ये असतात त्यांना एक चान्स द्यावा लागतो म्हाडाला सुद्धा की त्यांचं काय रिजेक्ट लिस्टमध्ये जेव्हा तुमचं नाव येतं तेव्हा नावापुढे एक रिझन पण दिलं जातं की तुमचा रिजेक्ट अर्ज का झालेला आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट का झाला. तर ते जे कारण असतं तर त्यासाठी तुम्हाला म्हाडाला 2 ते 3 दिवसाचा वेळ द्यावा लागतो की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट म्हाडाच्या ऑफिसला जाऊन जे त्यांनी क्युरी काढलेली आहे ती क्युरी रिझॉल्व्ह करायला लागते आणि ती रिझॉल्व्ह करूनच तुम्हाला मग रिजेक्टेड मधून ऍक्सेप्टेड मध्ये ऍक्सेप्टेड मध्ये तुमचा अर्ज स्वीकारला जातो. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर कमीत कमी 3 दिवस किंवा 2 ते 3 दिवस ते डिपेंड्स आहे की किती अर्ज रिजेक्ट आहे त्या गोष्टीवर. तर 3 दिवसानंतर आपण धरून चालू की 3 दिवसानंतर तुम्हाला फायनल यादी जाहीर करावी लागते की ज्यामध्ये जे सर्व आता या फायनल यादीमध्ये कसं असतं की रिजेक्टेड मध्ये जे काही लोकांनी समजा क्युरी रिझॉल्व्ह केली म्हाडा ऑफिस जाऊन तर ते फायनल यादीमध्ये येतात आणि फायनल यादीमधूनच जे आहे ते विजेते घोषित केले जातात. आता ही फायनल यादी लागल्यानंतर सुद्धा लगेच म्हाडाची लॉटरी काढली जात नाही. तर म्हाडाचा जो संकल्प आहे की पारदर्शकता वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत की यामध्ये पूर्ण पारदर्शकता राहील लॉटरीमध्ये, हे एक म्हाडाची पूर्ण संकल्पना आहे किंवा उद्दिष्ट आहे. तर यासाठी काय केलं जातं की एक दिवस ड्राय रन साठी घेतला जातो. म्हणजे काय की जे सॉफ्टवेअर आहे की त्यामध्ये काही बाहेरच्या सुद्धा लोकांना बोलवलं जातं की जे प्रतिष्ठित लोक असतात, जे की इमानदार असतात, त्या लोकांना एक बाहेरचा एक साक्षीदार म्हणून त्यांना तिथे घेतलं जातं आणि त्यांच्या पुढे एकदा ड्राय रन घेतला जातो की ज्यामध्ये हे सॉफ्टवेअर जे आहे ते एकदम व्यवस्थित काम करतंय आणि यामध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही किंवा सेटिंग करता येत नाही. ह्या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या जातात, त्यांना ते प्रत्यक्ष दाखवलं जातं आणि यानंतरच ते ड्राय रन करून एक दिवस लागतो, तो ड्राय रन साठी लागतो. म्हणजे ड्राय रन मध्ये तुम्हाला पूर्ण ती लॉटरीची जी आहे प्रोसेस तिथं केली जाते एक दिवस आधी आणि नंतर नेक्स्ट डेला म्हणजे ड्राय रन झालेल्या दुसऱ्या दिवशी लॉटरी जाहीर केली जाते. आणि त्यामध्ये सुद्धा लॉटरी जाहीर करताना सुद्धा ते लोक जे साक्षीदार म्हणून बोललेले असतात त्यांना ते सुद्धा ते उपस्थित असतात आणि ते ह्याच गोष्टी असतात की एक पारदर्शकता राहावी म्हणून. तर या सर्वांमध्ये आपण आता पाहिले की म्हाडाची लॉटरी काढण्यासाठी 5 दिवस सुद्धा पुरेसे आहेत. म्हणजे पूर्ण छाननी झाल्यानंतर आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार की पूर्ण छाननी जवळपास झालेली आहे. आज शक्यतो आज किंवा उद्या सकाळपर्यंत प्रारूप यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि प्रारूप यादी जाहीर झाली की सोमवार मंगळवार बुधवार कदाचित ही सगळं मी शक्यता सांगत आहे की सोमवार मंगळवार बुधवार तुम्हाला 3 दिवस ह्याच्यासाठी दिला जाईल की आपल्या क्युरी रिझॉल्व्ह करण्यासाठी जे रिजेक्ट लिस्ट मध्ये त्यांच्यासाठी. गुरुवारी ड्राय रन होईल आणि शुक्रवारी ही लॉटरी होण्याची पूर्ण शक्यता आहे. अगर आपण या प्रोसेसनं जी म्हाडाची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनं अगर म्हटलो तर शुक्रवार पण ही लॉटरी होण्याची पूर्ण शक्यता आहे, दाट शक्यता आहे. गुरुवार किंवा शुक्रवार होऊ शकते. तर जी माहिती आढळराव पाटील यांनी दिली तर ती खोटी वगैरे अशी काही नाहीये. ते म्हाडाचे अध्यक्ष आहेत असंही कोणी काही बोलणार नाही. तर तुम्ही या गोष्टीचा विश्वास ठेवला पाहिजे की
जे ते बोलले आहेत ते शक्य होणार आहे आणि ते खरं सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की म्हाडाची लॉटरी कशा पद्धतीने निघते आणि किती वेळ लागतो यामध्ये. आणि जो आपण सुद्धा व्हिडिओ बनवला होता तो फुल प्रूफ होता. त्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की हे शक्य नाहीये, काहीतरी जुमला आहे. तर असं नसतं. म्हाडाचे अध्यक्ष आहेत ते बोललेत म्हणजे ते होणारच असं आपण धरू चालू. फक्त त्यांना त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण आली नाही पाहिजे. म्हणजे इलेक्शन कमिशन कडून काही ऑब्जेक्शन नाही आलं पाहिजे किंवा ते समजा अगर आचारसंहिता लागू झालीच आणि जसे ते बोलले की त्यांच्याकडून परमिशन घेऊन ही गोष्ट केली जाईल. अगर त्यामध्ये काही कायदेशीर अडचण नाही आली तर म्हाडाची लॉटरी नक्की त्यांनी सांगितलेल्या वेळेतच होईल. गुरुवार किंवा शुक्रवार या 2 दिवसामध्ये लॉटरी होणे शक्य आहे. तर अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण माहिती तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. अजून आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती मिळत राहील. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.